गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लेक्चर नंबर 5. टॉपिकचं नाव काय आहे? केमिकल कायनेटिक्स. हां चला, केमिकल कायनेटिक्स. पेज नंबर किती? 1 आहे. लवकर यायचं बरं, उद्यापासून रे, मी वाढवत बसणार नाही. ठीक आहे, लेक्चर नंबर 5 आपण बघतोय. आता काय करायचं आहे बघा, लेक्चर सुरू करायच्या अगोदर थोडंसं बेसिक्स आपण डिस्कस करू. बेसिक म्हणजे काय, तर मागच्या 2-3 लेक्चरमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या, आणि काय करायचं पुढं की आपण ऑर्डर वगैरे रिॲक्शनच्या मला बघायचे. आतापर्यंत आपण काय बघितलेलं, तर कोणती रिॲक्शन झाली ती लास्ट पॉईंट, झिरो ऑर्डर रिॲक्शन. आठवतंय सगळ्यांना? अरे आठवतंय का? आवाज येऊ दे, हो किंवा नाही. आठवतंय? आवाज येईना. आठवतंय का? माझं लेक्चर चालू आहे तोपर्यंत बोलायचं. लेक्चर 2 वे चालतं, कळतंय? समजा फळ्यावरती मी जर 2+2 लिहिलं तर त्याचं उत्तर 4 मी तुमच्याकडूनच घेणार, मी सांगणार नाही. लेक्चर 100% मी गॅरंटी घेतो. माझं एकदा लेक्चर संपलं, समजा 1 तासाचं लेक्चर असेल, घरी जाऊन तुम्ही बसला असा तर कमीत कमी 10 मिनिटात तुम्हाला रिवाईज होणार. कळतंय का? अरे हो म्हणा, कळतंय? ओके. आणि इथं बोलायचं, आवाज झाला पाहिजे, 2 वे झालं पाहिजे ना लेक्चर. आणि जर समजा 10 मिनिटात लेक्चर होत नसेल तुमचं रिवाईज, तर समजा आपण लेक्चरला झोपा काढले त्या, तुमचं माझी गॅरंटी तुमचं इथे लक्ष राहणार, फोकस पूर्ण राहणार. पण कंडिशन काय आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, हो नाही बोललं, कंटिन्यू बोलत राहायचं. आणि माझ्याबरोबर बोलायचं, शेजाऱ्याबरोबर किंवा शेजारीनी बरोबर बोलायचं नाही. कारण आपण कुठं बसलोय, ते कुठं बसलोय रे, वर्गात बसलोय का कट्ट्यावर बसलोय? ठीक आहे, हेडिंग द्या पुढं पटकन. झिरो ऑर्डर रिॲक्शन आपण बघितली ना रे. ओके, एक काम करतो, मला तुम्ही सांगा पटकन, लास्ट लेक्चरला मी झिरो ऑर्डरचा फॉर्म्युला कोणता बघितलेला? मला फॉर्म्युला सांगा पटकन सगळे. काय होता फॉर्म्युला? हां हे बोला पटपट. के इज इक्वल टू, हां आणि काय असेल ना, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी अपॉन टी. ए नॉट म्हणजे काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ए टी म्हणजे काय, फायनल किंवा कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी. आणि टी फॉर टाइम, के फॉर रेट कॉन्स्टंट. इथंपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांना? ओके. आता पुढं काय करायचं आहे, हे होतं माझ्याकडे दिस ऑफ फॉर्म्युला फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. आठवतंय सगळ्यांना? कोणती ऑर्डर होती? झिरो. आठवतंय? ओके. आता पुढं काय करायचं आहे मला, तर त्याचं युनिट बघायचं आहे. युनिट फॉर कोणती ऑर्डर रे, झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता त्याचा मिनिंग तर समजतो बघा. झिरो ऑर्डरचा अर्थ काय, तर सपोज करा हा एक मार्कर दिसतोय सगळ्यांना, अरे हो किंवा नाही दिसतोय मार्कर? याचा कलर कोणता आहे, संस्कार कलर कोणता आहे याचा? ब्लू दिसतोय सगळे. येलो कुठं आहे रे, ब्लू आहे ना. हां, आता पुढं काय करायचं आहे, तर समजा एक रिॲक्शन आहे, ह्या ब्लू मार्करला हा रेड मार्कर ढकलतोय. आता जर चेक केलं मी, ह्याचं पुढं इथंपर्यंत आला, हा ढकलायला लागलाय. कोणाला ढकलतंय? आता रिॲक्शनचा रेट डिपेंड कोणावर आहे, रेडवरती डिपेंड आहे. हा कसा आहे, हा गपचूप बसलाय ना तिथं, म्हणजे हा ढकलायला लागलाय पुढं. म्हणजे कळतंय सेम इथं तसं, म्हणजे रिॲक्शनचा रेट त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंडच करत नाही, त्याला मी म्हणतो झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता इथं पुढं काय करायचं होतं बघा, मला परत एकदा फॉर्म्युला सांगा काय आहे रे. के बरोबर, हां बोला सगळे, ए नॉट, आवाज येऊ दे मुलांचा, हां मायनस ए टी. त्याला डिवाइड कशानं करायचं, टीनं केलं. समजतंय? ओके. हे वरती काय आहे रे, इथं वरती लिहिलेलं हे काय आहे, ह्या कंसाचा अर्थ काय, किंवा चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. ह्या कंसाचा अर्थ काय, मोठ्यानं काय रे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. मध्ये साईन कोणता आहे, मायनस. कळतंय? म्हणजे वरती काय आहे सगळे मिळून आहे कॉन्सन्ट्रेशन. ओके, डिवाइड. खाली काय आहे, टाइम. मग पटकन बोलायचं, आता मी कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मोजतो, हां सांगा पटकन मोठ्यानं, मोल पर लिटर. बरोबर का नाही? किंवा DMQ पण लिहितात पुस्तकामध्ये रे. अपॉन टाइम कशामध्ये मोजतो, सेकंदमध्ये. म्हणजे असं युनिट काय झालं तुमच्याकडे रे, मोठ्यानं सांगा सगळ्यांनी, मोल हां पर लिटर पर सेकंद. हे युनिट कशासाठी रे, फर्स्ट ऑर्डरसाठी. डोक्यात जाते का? ओके. आता पुढं काय करायचं आहे बघा, याच्यानंतर याचा पुढचा पार्ट आहे याच्यातला, हाफ लाईफ टाईम बघायचं तुम्हाला. हाफ लाईफ टाईम. आता हाफ लाईफ टाईमचा अर्थ काय असतो बघा, मी एक समजा बकेट घेतलं, त्या बकेटमध्ये 10 बॉल टाकले. किती बॉल टाकले रे, 10 टाकले. आता 10 मधले 5 काढून घेतले, किती राहिले, 5 राहिले. बॉल किती खर्ची पडले, निम्मे बॉल खर्ची पडले. आता मला सांगा सुरुवातीला किती होते, 10 होते, परत किती राहिले, 5. 5 कसे आले, डिवाइड कितीने केलं,
2 न केलं, कळतं? मग निम्म केलं ना. मग इथं पण काय करायचं, तो जो फॉर्म्युला आहे मग याच्यामध्ये एकच काम करतो मी टी हाफमध्ये, फक्त याला डिफाईन करतो अगोदर. तर टी हाफ म्हणजे काय असते बघा तिथं. तर द टाईम रिक्वायर, कशासाठी टाईम वापरतोय बघा मी, द टाईम रिक्वायर फॉर द रिएक्टंट्स टू बिकम इट्स कॉन्सन्ट्रेशन. कसं होतं रे कॉन्सन्ट्रेशन, निम्म म्हणजे कसं रे, एक्झॅक्टली 1/2. म्हणजे बरोबर सुरुवातीपेक्षा पुढचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे रे, बरोबर निम्म होतं की नाही सांगा, निम्म होतं आहे ना तिथं. आता पुढे काम करतो, निम्म करायचं आहे मला. तर इथं काय झालं बघा, जो टाईम होता तो टाईम काय झाला माझ्याकडे रे, टी हाफ झाला, बरोबर. तुम्ही मला सांगा कॉन्सन्ट्रेशन, आता जे फायनल होतं, फायनल म्हणजे काय आहे तिथं रे, ए टी होतं. आता हे फायनलवालं कॉन्सन्ट्रेशन इथं कसं बनणार आहे, सुरुवातीच्या निम्म म्हणजे कसं लिहायचं, कसं लिहायचं तिथं सुरुवातीच्या निम्म म्हणजे, हे बोला पटकन, ते कसं लिहायचं हो का, A0/2, बरोबर का नाही सांगा. टाका दोन्ही पण चेंजेस तिथं, सांगा फॉर्म्युला मॅडम परत एकदा. हां, के बरोबर, बोला पटपट सगळे. हां, A0 मायनस हां A0/2 डिवायडेड बाय टीने डिवाइड केलं. आता पुढं मला सांगा, ह्याला पण एक असतोय ना इथं असं, ओके. आता इथं काय करायचं, ह्या 2 न मल्टिप्लाय करायचं याला, म्हणजे काय झालं, ट्वाईस A0 मायनस A0, किती राहिलं, A0 राहिला ना, 2 कुठे गेला, खाली आला. म्हणजे इथं झालं काय बघा याच्यामध्ये सिम्पली, तर के बरोबर, हां टी हाफ राहिला इथं, के बरोबर A0 अपॉन काय रे, 2 खाली आला, 2 टी हाफ झाला. मग टी हाफ इकडं घ्या, काय बनेल फॉर्म्युला सांगा पटकन. टी हाफ बरोबर सांगा रे पटकन, के पलीकडे जाणार ना, म्हणजे काय झालं इथं, तर हां A0/2K. ओके, जर रिॲक्शन बघितली, हा फॉर्म्युला बघितला, हा फॉर्म्युला कशासाठी आहे सगळ्यात पहिलं तर, कशासाठी आहे, हाफ लाईफ टाईप, कशाचा, 0 ऑर्डर रिॲक्शनचा, कळतंय सगळ्यांना. ओके, आता हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे सांगा पटकन, कशाला आहे बघा. अरे डायरेक्टली बघा ना, हा टी हाफ A0ला म्हणजे काय, तर हाफ लाईफ टाईम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे बघा डोक्यात जातंय का, मी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वाढवलं, हाफ लाईफ टाईम काय होणार, वाढणार, बरोबर ना, दोघं पण वाढले. समजा मी कॉन्सन्ट्रेशन कमी केलं, हाफ लाईफ टाईम कमी झाला, त्या रिलेशनला कसलं रिलेशन म्हणतो मी, डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन. इथं मी तो पॉईंट याच्या खालीच इथं ॲड करतो, एकदम बॉक्समध्ये छोट्याशा इंडेक्समध्ये ॲड करायचा. टी हाफ प्रोपोर्शनल टू कशाला आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ओके, विचारतात रेम्स क्यूमध्ये, हे मी छोट्या बॉक्समध्ये तिथं ॲड करतो. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. अरे समजते का काय करतोय, हे कशासाठी फॉर्म्युला बनला, हाफ लाईफ टाईम कशाचा, 0 ऑर्डर रिॲक्शनचा. ओके, आता पुढं काय करायचं आहे, मला काय करायचं आहे, तर जी 0 ऑर्डर रिॲक्शन त्याचे 1-2 एक्झाम्पल तुमच्या इथं फळ्यावरती घेतो बघा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया ओव्हर प्लॅटिनम प्लेट. म्हणजे इथं काय करायचं, अमोनियाचा फॉर्म्युला काय सांगा पटकन, NH3, बरोबर. त्याला डिकम्पोज करायचं म्हणजे तोडायचा, आणि कोणती प्लेट वापरायची आहे, प्लॅटिनमचे. मला हे तर माहीत आहे, जर मी त्या अमोनियाला तोडलं तयार काय होतं, 2 गॅस कोणते बनतात, पहिला बनतो नायट्रोजन, दुसरा बनतो कोणता आहे बघा, हायड्रोजन गॅस बनला. बॅलन्स आहे रिॲक्शन, अरे बॅलन्स आहे का, काय केलं पाहिजे, अरे काय केलं पाहिजे, इथं किती आहे रे, नायट्रोजन किती आहेत, 2, इकडे किती आहे, 1च आहे. काय करू, त्याला मल्टिप्लाय कितीनं करायचं, 2. आता चेक करा, 3 दुने 6, बरोबर. पुढं 2च आहेत, काय करू, 3 मल्टिप्लाय केलं, झाली बॅलन्स रिॲक्शन. समजते का सगळ्यांना काय करतोय. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल, एक्स्ट्रा मी एक एक्झाम्पल ॲड करतो. डिकम्पोजिशन ऑफ HI ओव्हर गोल्ड प्लेट. आता तुम्ही मला सांगा, जर समजा
मी HI ला फोडलं, गोल्ड वापरतो इथं ना, मी गोल्ड प्लेट वापरली, त्याला डिकम्पोज केलं. तुम्ही मला सांगा, एक हायड्रोजन आहे, दुसरा कोण आहे? दुसरा कोण आहे शेजारी? आयोडीन आहे. बाहेर काय पडेल रे? आयोडीनचा फॉर्म्युला काय? बरं, हायड्रोजन एकटा बाहेर पडेल का? काय बाहेर पडणार? आयोडीन सेपरेट झालं ना, म्हणजे काय बाहेर पडलं बघा इथं, एक तर बाहेर पडला H2 प्लस काय रे I2. पण प्रॉब्लेम काय आहे सांगा? होतंय बॅलेन्स? अरे होतंय का? नाही बॅलेन्स होत. म्हणजे काय करायला पाहिजे तिथं? हायड्रोजन किती आहेत इथं? 2. इथं आयोडीन किती आहेत? 2. इकडे हायड्रोजन किती आहे? 1. आयोडीन किती आहेत? 1. मल्टिप्लाय किती न करू? 1 न, मोठ्यानं किती न? 2 न. म्हणजे इथं काय झालं? टॉईस ऑफ HI. जातंय का डोक्यात? समजलं काय करतोय? एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये पटकन ॲड करायचं त्याच्यामध्ये. आता पुढं काय करायचं याच्या, तर हे तर मला समजलं. आपण कालपासून काय बघितलं बघा, तर एक होती माझ्याकडे झिरो ऑर्डर रिॲक्शन. त्याच्यानंतर काय होतं, मी ते डिफाईन केली, त्याच्यासाठी इंटिग्रेटेड रेट लॉ बघितला, त्याच्यानंतर त्याचे ग्राफ्स ड्रॉ केले, आणि ग्राफनंतर आपण काय केलं, तर ही हाफ लाईफ टाईम बघितला, त्याचं युनिट कसं काढायचं बघितलं, आणि शेवटी त्याचे 1-2 एक्झाम्पल मी याच्यामध्ये काय करतोय, स्टडी करतोय. आता तुर्तास काय होतं बघा, ह्या दोघांमध्ये पण सांगतो स्टोरी काय यांची. अमोनिया दिसतोय सगळ्यांना? दिसतोय अमोनिया? ओके. ॲक्च्युली झालं तर काय, तिथं हा खूप मोठा समुद्र आहे. ओके, बरोबर. समुद्र म्हणजे एक छोटा बॉक्स आहे इथं दिसतोय तो. या समुद्रामध्ये ही मी प्लेट घेतो, कशाची? प्लॅटिनमची. दिसतंय सगळ्यांना? त्याच्यामध्ये कोण भरलंय मी? कोणता गॅस आहे हा? याचं नाव सांगा मला पटकन. अमोनिया. ओके, खूप सारा भरलाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. भरपूर 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 भरलाय त्याला. आता पुढं काय करायचं आहे, तर मला सांगा, प्लॅटिनम प्लेटवर कोण जाणार आहे? अमोनिया. आता काय झालं, याच्यातले एक ठराविक पार्टिकल याच्यावरती जाऊन बसले, बरोबर का नाही सांगा? तुम्ही मला सांगा, एका समुद्रामधून मी एक बादली पाणी काढलं, समुद्राला काही फरक पडतोय का? नाही पडणार. मग तुम्ही मला सांगा, खूप मोठ्या बॉक्समध्ये पार्टिकल हे सगळे कशाचे सांगा? हे वाले पार्टिकल कशाचे आहेत रे? अमोनियाचे. कसे, कोणत्या प्लेटवरती आहेत सांगा मला? कोणती प्लेट आहे ती वाली? दिस इज युअर प्लॅटिनम प्लेट. आता तुम्ही मला पटकन सांगायचं, एक 3 पार्टिकल सोडून गेले, काही फरक पडेल कॉन्सन्ट्रेशनला? डोक्यात जाते का तुमच्या? म्हणजे समुद्रामध्ये समजा, सोपं एक्झाम्पल बघा, समुद्र दिसतोय सगळ्यांना पुढं? ओके. समुद्रामध्ये काय टाकलं मी? कसली प्लेट टाकली समजा? गोल्ड नको, लोखंडाचा समजा छोटासा पत्रा टाकला. हे लोखंडाचा पत्रा टाकल्यावर काय होतं? पत्रा काय होणार? हे मोठे बोला, पत्रा काय होणार? गंजणार. मग तुम्ही मला सांगा, त्या मार्करच्या साईजच्या प्लेटला समुद्राचं पाणी थटतंय, डोक्यात जाते? पाणी काहीतरी खर्च झालं ना तिथं? पाण्याच्या ह्याच्यामध्ये काही फरक पडला का रे? नाही, पाणी आहे तसंच आहे ना. मग इथं पण थोडेसे पार्टिकल खर्ची पडले म्हणून कॉन्सन्ट्रेशन बदललं का? इथं काय होतंय बघा, कॉन्सन्ट्रेशन तुमचं अमोनियाचं चेंजेस होत नाही, कॉन्सन्ट्रेशन सेम राहतंय. आणि जर कॉन्सन्ट्रेशन सेम असेल, त्याचं जवळपास सेम राहत असेल, तर मला तुम्ही सांगा, रेटमध्ये त्या कॉन्सन्ट्रेशनच्या पॉवरचा काय अधिकार आहे का तिथं? मग पॉवर किती घ्यायची सांगा? 0. म्हणून रिॲक्शनला कोणती ऑर्डर म्हणायचं? 0 ऑर्डर. मी एक्झाम्पल कसं दिलं तर तुम्हाला, हे 2 मार्कर आहेत, हा पार्टिकल कोणता आहे? हा कलर कोणता रे? ब्ल्यू. हा कोणता कलर? रेड दिसतोय. आता मला काय करायचं आहे? रिॲक्शन करायची आहे, आणि या दोघांना इथंपर्यंत पोहोचवायचं. कुठं पोहोचवायचं आहे? या बाजूला पोहोचवायचं आहे. सुरुवात कुठून झाली? इथून झाली. हा दिसतोय सगळ्यांना? हा ढकलत चाललाय बघा. ओके, पुढं 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 हा फोर्स लावतोय ना, दिसतोय का? ओके, इथे येऊन थांबला. आता मला तुम्ही सांगा, इथून इथंपर्यंत यायला याचा काय रोल आहे रे? काहीच नाही. रोल नसेल तर पॉवर याची किती? 0. याचा रोल आहे का? किती जणांचा रोल आहे? एकट्याच रोल आहे. याची पॉवर, हे बोला मोठे, किती रे? त्याची पॉवर झाली 1. मग इथंपर्यंत समजलं तुम्हाला काय करतोय? अरे समजलं का 0 ऑर्डर म्हणजे काय? ठीक आहे, एक काम करा, पटकन व्हिडिओ पॉज करायचं आहे, पटकन लिहून घ्या, आपण लगेच फर्स्ट ऑर्डर बघू त्याच्या पुढं. ओके, झालंय सगळ्यांचं. आता काय करायचं आहे बघा याच्यामध्ये, तर आपण जर इथं बघितलं तर मला याच्यामध्ये काय समजलं की पूर्णपणे मी कंप्लीट कशाचा स्टडी केला? कोणती ऑर्डर होती रे? 0 ऑर्डर रिॲक्शनचा. आता पुढं काय करायचं आहे मला? याच्यानंतर बघायचं आहे की फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन.
म्हणजे जर रिॲक्शनचा रेट एकापेक्षा दोघं तिघं जण असतील तिथं आणि फक्त त्याच्यामध्ये एकाचाच रोल असेल तर आपण बघतो ना पेपरमध्ये, समजा आता तुमच्यापैकी दोघं तिघं जण मी पकडले किंवा कोण पण दोघा तिघांची गँग आहे आणि गँगमध्ये मोठा दरोडा टाकला त्यांनी आणि गँगमध्ये दरोडा टाकायसाठी एकाचा जास्त हात आहे मोठा. फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिले तिघं जण पकडले, ठिकाणी समजा माझं ऑफिस लुटलं. आता ऑफिसमध्ये काय नाही ती गोष्ट वेगळी आहे, पण समजा लुटलं असं तरी पण जो पुढं होता लीडला होता त्याचंच नाव येतं ना पुढं. प्लॅन कुणी ऐकला? सोम्याचं नाव घेणार. दरवाजा कुणी फोडला? सोम्यानं फोडला. म्हणजे XYZ बरं काय, मी पर्टिक्युलर नाव घेतोय त्याचं. नाही घरी जाऊन सांगणार की आम्हाला आज काय शिकवलं रे, काय शिकवलं? चोरी करायला शिकवले. मग जसा दरवाजा फोडाय चोरीमध्ये एकाचाच हात असतो, बाकी दोघं काय करतात? त्याच्या बरोबर जातात फक्त. हा वाटणी 100% ते मागून घेतात रे बाबा, माझा हिस्सा 33% ठीक आहे ना, आपण 33 पॉईंट वरचं 33% बी मला पाहिजे म्हणतात ते. म्हणतात का नाही? अरे सगळ्यात महत्त्वाचं सांगू काय आहे रे आपल्या ह्याच्यामध्ये, की वाटायचं म्हणलं की सगळ्यात जबरदस्त समजेल. कुठल्या पण गावामध्ये जावं, कुठं पण जावा, येऊन ते कोंबड्या बिंबड्या ते सुद्धा वाटतात रे, एक तुला एक मला. ती लहान मुलं करतात बघितले का नाही? समजा कुठं जांभळाला गेली, कशाला गेली, समजा झाडावरून खूप मोठं सगळ्यांनी केलं ना तेच. अशी पाठी भरून समजा जांभळ खाली घेऊन आपण झाडाखाली बसलो तर काय करतात रे? वाटणे कशा करतात? एक तुला एक मला, एक तुला एक मला करतात का नाही लहान मुलं? आपल्याला वाटायचं म्हणल्यावर जमतं रे. सेम तसं त्या चोरांमध्ये जो जसा डाकू होता तसं इथं जर मी हेडिंग दिलं असेल इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, इथं रिॲक्शनची ऑर्डर किती आहे रे? किती आहे? 1 असेल. मग जर तुम्हाला सांगायचं असेल याच्यामध्ये तर रिॲक्शनचा रेट प्रपोर्शनल कशाला असेल? 1 कॉन्सन्ट्रेशन का 0 कॉन्सन्ट्रेशन? 1 कॉन्सन्ट्रेशन. कळतंय ना? पॉवर 1 असेल त्याची. मग इथं डिफाईन करण्यापेक्षा मी एक पॉईंट याच्यामध्ये ॲड करतो छोटासा. तर हिअर द रेट ऑफ रिॲक्शन किंवा रेट इज प्रपोर्शनल टू, कशाला प्रपोर्शनल आहे बघा? प्रपोर्शनल टू फर्स्ट पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म. फर्स्ट पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म एकदम सिंपल आहे बघा. काय करायचं बघा याच्यामध्ये, तर एक रिॲक्शन घेतो, ए गिव्स प्रोडक्ट. ए पासून माझा प्रोडक्ट पुढं तयार झाला. आता मला सांगा तुम्हाला काय करायचं आहे? रिॲक्शनसाठी रेट लिहायचं आहे. आपण रेट कसा लिहितो? इथं काय करतो बघा, रेट बरोबर किंवा रेट इज इक्वल टू एचं काय होतंय? कमी झाला का जास्त झाला? अरे कमी का जास्त? मोठ्यानं आवाज येणार. कमी का जास्त? कमी झाला. कमी म्हटल्यावर साईन कोणतं? मायनस. साईन कोणतं? मायनस टाकायचं. आणि लिहायचं कसं? तर इथं कसं लिहायचं बघा, हां एक मिनिट फक्त. हां मायनस सांगा पटकन पुढं. डी. डी कशासाठी रे? चेंज किंवा छोटासा चेंज आहे ना, स्मॉल चेंजसाठी डी. हां स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन चेंज. डी ए अपॉन डी टी बरोबर काय रे? रेट लॉ आहे. कसं लिहायचं? के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू काय? 1. एनिथिंग रेस टू 1 तेच बरोबर की तेच की रे. आणि एनिथिंग रेस टू 0 असतं तर 1. एनिथिंग रेस टू 1 1च तेच राहतं रे. सॉरी तेच राहते टर्म. आता रिअरेंज करू, ह्याला फक्त खाली घेतो उचलून. हां मायनस डी ए अपॉन काय सांगा? डी टी बरोबर के ए. एक काम करूया, सेम बाजूला ह्याला घेऊ, इकडे उचलून टाकूया. म्हणजे काय झालं बघा, मायनस पलीकडे नेऊ लागलीच आता. हां डी ए अपॉन काय रे? ए इज इक्वल टू काय रे? मायनस के डी टी. समजतं आहे सगळ्यांना? अरे समजलं का? एक काम करतो मी, थोड्याशा टर्म्स एक्स्ट्रा इथं ॲड करतो बघा. तर माझी रिॲक्शन सुरू झाली. सपोज काय सपोज करतोय बघा इथं मी, सपोज इन रिॲक्शन, इन ए रिॲक्शन काय करायचं आहे बघा तिथं. तर रिॲक्शनचं इनिशियल मी कॉन्सन्ट्रेशन काय दाखवतो रे? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय दाखवतो सांगा? ए बोला मोठ्याने सगळ्यांनी. हां ए नॉट. कळतंय सगळ्यांना? टाईम काय असतं इथं रे? ॲट टाईम टी इज इक्वल टू 0. कळतंय का? सुरुवातीला चालू झाली नाही रे, रिॲक्टंट सगळाच असणार ना पूर्ण तिथं प्रेझेंट, म्हणून मी ए नॉटनं दाखवला. आफ्टर थोडंसं टाईम खाल्लं बघा त्यानं. आफ्टर टाईम टी इज इक्वल टू टीच करतो. कॉन्सन्ट्रेशन बिकम्स, कॉन्सन्ट्रेशन काय झालं बघा इथं, काय कसं लिहितो रे आपण? ए टी. समजते का?
म्हणजे रिॲक्शनची सुरुवात झाली त्यावेळी तो शून्यापाशी ॲक्च्युली शून्य म्हणजे काय आहे, तो झिरो नसते कॉन्सन्ट्रेशन रे, तो पॉईंट आहे माझा. म्हणजे सपोज करा मी एक रिॲक्शन चालू केले, मग अशी मी सुरुवातीला किती बॉल घेतलेले, 10 बॉल घेतलेले. मग त्या बॉलची किंमत 10 येते, पण सुरुवातीची म्हणून मी काय करतो, A0 करतो. न्यूमेरिकलमध्ये असते बघा तुम्हाला, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज 5 मोल. मग A0 किती घेणार, 5 घ्यायचा. कळतंय. आफ्टर टाइम T 2 मोल्स राहिला तर तुमचा AT किती झाला, 2. म्हणजे डोक्यात जाते का तुमच्या काय करतोय मी इथं. तर एक काम करतो आता, मला काय समजलं की ही छोट्याशा पार्टसाठी मी रिॲक्शन बनवली, पण मला काय करायचं आहे, त्या सगळ्या बिकरमध्ये काय चाललंय बघायचं आहे. आणि सगळं बघतो म्हणजे मी काय करतो, मी सगळ्यांचे मला पॉईंट जोडायचे, छोटे 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 छोटे. सपोज करा हा एक मार्कर घेतला, दिसते सगळ्यांना, अरे समजतंय का. या मार्करला समजा मला 1 इंकाची बॉटल लागली, 100 मार्करला किती बॉटल खर्च होणार, 100 खर्च झाले. मी काय केलं, एक 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 ॲड करत चाललोय ना. सेम तसं छोटा पार्ट आहे, खूप सारे पार्ट्स म्हणजे कशानं जोडायचे, सापानं, म्हणजे कशानं, इंटिग्रेशन वापरायचं. मग हे काम करतो इथं मी इंटिग्रेशन करतो. इक्वेशन नंबर 1 दिला समजा, हां इंटिग्रेटिंग इक्वेशन किती आहे बघा रे, इक्वेशन 1. फक्त आता लिमिट पुट करायचे बघा, लिमिट कसे टाकायचे बघा इथं. तर मला सांगा, इंटिग्रेशन टाकलं, हे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे रे, A0. शेवटचं काय आहे, मोठ्याने बोलायचं, शेवटचं काय आहे, AT. बरोबर ना, शेवटचं झालं माझ्याकडे AT. आता पुढं व्हॅल्यू सांगा. A लिहिताना तुम्हाला जर समजण्यासाठी मी थोडंसे सेपरेट लिहितो, 1/DA, सॉरी हां 1 काय रे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू काय रे, DA. मॅथ्समध्ये लिहितो ना आपण 1/x इंटू DX करतो, मॅथ्समध्ये असंच लिहितो ना. अरे ज्यांचा मॅथ्स नाही त्यांना पण समजेल, मी एवढं सोपं करून सांगतो, फक्त तुर्तास पुढं लक्ष द्यायचं. मॅथ्समध्ये कसं करता तुम्ही, 1/x इंटू DX असतं, आठवते का. आता पुढं काय सांगा मला पटकन, कॉन्स्टंट काय येते बघा त्याच्यातून बाहेर, KDT मध्ये कॉन्स्टंट कोण आहे, हे मोठ्याने काय कॉन्स्टंट कोण आहे, K, तो बाहेर काढून घ्या. -K बाहेर काढला. इंटिग्रेशन मला सांगा टाईम कुठून कुठे जातं आहे रे तिथं, बघा जर एकदा, टाईम कुठून कुठे जातं आहे, 0 to T. बरोबर, इंटिग्रेशन करायचं आहे. आता पटकन मला सांगायचं, इंटिग्रेशन ऑफ 1/x काय तर रे, काय तर सांगा पटकन. log x येतं ना, झालं नाही टॉपिक तुम्हाला, log xच येतं रे, बरोबर ना, log x झालं. फक्त ते लिहायचं कसं असते बघा मॅथ्समध्ये, तर हो का, लॅन A लिहिलं आणि दुसरं काय करतो बघा, इंटिग्रेशन सोडवताना ह्या लिमिटला मी साईडला पुट करतो. इथं छोटासा ब्रॅकेट काढला, A0 लिहिला, इथं काय लिहायचं रे, AT लिहिलं, बरोबर का, असंच करतो ना आपण. ओके, आता पुढं काय करायचं, त्याच्या मायनस मी KT डायरेक्टली लिहितो इथं. ओके, हे सॉल्व कसं करतो मॅथ्समध्ये आपण, कसं करतो सॉल्व सांगा. तर याच्यामध्ये काय करायचं, अप्पर लिमिट मायनस काय रे, लोअर लिमिट करायचं. मग तुम्ही मला सांगायचं अप्पर लिमिट काय आहे, बोला काय आहे सांगा पटकन. लॅन AT मायनस काय रे, लॅन A0 इज इक्वल टू काय, -KT. आणि तुम्हाला मी शिकवलंय लॉगॅरिथममध्ये, लॉगमध्ये जर वजाबाकी असेल तर काय करतो आपण, काय करतो लॉगमध्ये वजाबाकी असेल तर, अरे काय करतो, हो का, log A मायनस log B काय करायचं, अरे काय होतं, डिव्हिजन होते ना, आणि बेरीज असेल तर मल्टिप्लाय. मग इथं काय आहे तुमचं, मायनस आहे, मग काय करणार, डिव्हिजन करा. कशी डिव्हिजन करणार, ह्याला वर ठेवा, लॅन सांगा पटकन रे, AT अपॉन ए, बोला पटकन, AT अपॉन लॅन A0, बरोबर. काय लिहू पुढं, इज इक्वल टू -KT. कळतंय. ओके, एक काम करतो आता इथं मी, हा साईन मला मायनस चेंज करायचा, ह्याला उलटं करायचं, फिरवायचं. हा वर घ्या, म्हणजे काय झालं, लॅन A0 अपॉन काय रे, लॅन AT. पुढे चेंज काय झाला, फक्त साईन बदला, KT झालं. आता K मला शोधायचं आहे, T आणि K मध्ये साईन कोणता आहे, अरे कोणता आहे साईन, मल्टिप्लायचं, इंटू आहे. इकडे आल्यानंतर डिवाइड, म्हणजे इथं तयार काय झालं बघा पुढं, K इज इक्वल टू 1/T लॅन सांगा A0 अपॉन AT, बरोबर का. आणि काम करूया, हे लॅन आणि लॉगचा फरक काय असतो,
लॅन म्हणजे याचा बेस ई असतो आणि बेस 10 तुम्ही लॉग टेबल वापरता ना त्याचा बेस 10 असतो. मग मला काय करायचं आहे त्या लॅनचं कन्वर्जन लॉगमध्ये करायचं आहे. एक फॅक्टर आहे त्यानं मल्टिप्लाय करायचं 2.303 कशानं मल्टिप्लाय करायचं मोठ्यानं सांगा कशानं करायचं 2.303 ॲटोमॅटिकली इथं काय होतं बघा मग k इज इक्वल टू मल्टिप्लाय केलं 2.303 अपॉन t लॉग ए नॉट अपॉन काय सांगा पटकन रे 80 कळते का सगळ्यांना. अरे समजलं का. ओके हा फॉर्म्युला कशासाठी झाला रे कशासाठी झाला पटकन मला सांगा. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा झाला. एक काम करूया आता पुस्तकामध्ये तुमच्या काय केले त्यांनी रे एक 2 फॉर्म्युले अजून तयार केलेत रे. कोणते तयार केलेत बघा इथं. तर हाच फॉर्म्युला त्यांनी काय केले बघा इथं. याला इक्वेशन मी काय करतो 2 करतो आणि याला 3 करून ठेवतो रे. आता एक काम करूया इथं फ्रॉम इक्वेशन सेकंड मला पटकन बोलायचं सगळ्यांनी. काय सेकंड इक्वेशन सांगा पटकन ते काय लिहिलंय. हां लॅन हां बोला सगळ्यांनी लॅन 80 अपॉन लॅन ए नॉट बरोबर का नाही सांगा इज इक्वल टू काय आहे -KT कळतंय सगळ्यांना. आता मग तुम्ही सांगा लॉगला काढून टाकायचं लॉगच्या उलटं काय आपण न्यूमेरिकल बघतो. लॉगच्या उलटं काय येतं अँटी लॉग येतो. मग काय करतो इथं मी दोन्ही बाजूचा अँटी लॉग घ्यायचा वगैरे टेकिंग अँटी लॉग फ्रॉम बोथ साईड. आणि काम करूया आपण याच्यामध्ये अँटी लॉग लिहिलं का नाही हे निघून जातं हे तर माहीत आहे सगळ्यांना. अँटी लॉग म्हणजे याच्या उलटा असतो याला खाऊन टाकलं त्यानं म्हणजे ते शिल्लक काय राहिलं बघा इथं ए बोला पटकन सगळे 80 अपॉन ए नॉट बरोबर काय लिहायचं पुढं आणि अँटीलॉग इथं बसतो म्हणजे काय होतं बघा ई लिहायचा बेसला e⁻KT बरोबर. आता शेवटची स्टेप ई का घेतला सांगतो तुम्हाला. हा लॅन आहे बरोबर. इकडे पण अँटीलॉग अप्लाय केला मग अँटीलॉग अप्लाय केला की ईच्या डोक्यावरती दिसतंय सगळं टाकायचं तिथं e⁻ तयार झाली ना. ओके आता पुढं काय करायचं आहे त्याच्या इथं हा पलीकडल्या म्हणजे काय झालं बघा 80 बरोबर काय येणार सांगा. हा कुठं आहे रे इथं डिवाइडला पलीकडे गेल्यावर कुठं जाणार मल्टिप्लायला म्हणजे तर तयार काय झालं बघा 80 बरोबर ए नॉट इंटू e⁻KT हा एक फॉर्म्युला त्यांनी तिथे पुस्तकामध्ये तुमच्या तयार करून दिला. आता एक काम करूया आपण न्यूमेरिकल सोडवताना काय होतं तिथं आपल्याला न्यूमेरिकल सोडवताना प्रॉब्लेम काय होतं सगळ्यांना. तर कधी कधी मला ए कळत नाही ए नॉट कळत नाही. एक काम करतो मी तर सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशनला मी नाव देतो स्मॉल ए कळतंय बघा इथं काय झालं बघा इथं. तर सपोज करूया सपोज ए मोल ऑफ रिॲक्टंट किंवा डायरेक्ट असं लिहितो बघा एक आहे तुमचं बघा इथं ए इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इनिशियल म्हणजे सुरुवातीचं आणि एक्स काय झालं बघा चेंज झाला चेंज इन कॉन्सन्ट्रेशन इन टाइम टी. मग मला सांगा फायनल काय असेल रे फायनल कॉन्सन्ट्रेशन काय असेल तिथं. सुरुवातीचं किती आहे किती घेतलंय सुरुवातीचं ए घेतलंय चेंज कितीचा आहे एक्सचा. मग शिल्लक राहिलं किती राहिले शिल्लक बरोबर सांगा. अरे ए म्हणजे सुरुवातीचं बरोबर नाही सांगा. चेंज कितीचा आहे एक्सचा हो का. सुरुवातीला 5 होतं बदल झाला 2चा शिल्लक किती राहिलं 3 राहिलं. 3 कसं काढलं 5 वजा 2 केलं सा. मग आता परत एकदा मला सांगा सुरुवातीचं किती आहे इथं ए घेतलंय चेंज कितीचा आहे मोठ्यानं चेंज कितीचा आहे एक्सचा राहिलं किती a-x कळतंय सगळ्यांना. म्हणजे इथं मी काय करतो तर देअरफॉर a-x विल बी युअर फायनल कॉन्सन्ट्रेशन. एक काम करा हा मला पटकन चेंज फॉर्म्युलामध्ये टाकून सांगा फॉर्म्युला काय बनेल तुमचा हवाला काय बनेल सांगा. चेंज कुठं होणार फक्त चेंज करायचा इथं याच्यामध्येच करायचं ना चेंज फक्त बाकी सगळं काय राहणार तुमचं सेम राहणार. म्हणजे तर काय झालं सांगा बोला पटपट हां के बरोबर हे सगळ्यांचा आवाज होते के बरोबर हां 2.303 अपॉन टी पुढं काय रे लॉग नंतर काय रे याच्या जागी काय लिहू ए स्मॉल ए अपॉन a-x जाते का डोक्यात समजलं सगळ्यांना. ओके परत एकदा मला सांगा व्हॉट इज ए म्हणजे काय आहे तिथं
ए इज युअर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज एक्स? एक्स काय आहे? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, कळतंय. आणि ए मायनस एक्स म्हणजे काय झाला? फायनल कॉन्सन्ट्रेशन झाला. शेवटचा प्रश्न याच्यातला तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायच्या अगोदर मला सांगा, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं युनिट काय येतं? तुम्ही पटकन बोलायचं. आता मला सांगा, आपण युनिटसाठी काय वापरतो रे? कोणते फॉर्म्युला वापरतो युनिटसाठी? हो का, आपण अगोदर मागच्या लेक्चरचं हे मॅच होते का बघूया. फॉर्म्युला सांगा केचा मला. बघा इथे लिहिलायचं, इथं साईडलाच आहे बघा. इथे मी हेडिंग देतो युनिट कशाचं? ऑफ के. कशासाठी? कोणती ऑर्डर आहे रे? कोणती ऑर्डर आहे? फर्स्ट ऑर्डर. आपण फॉर्म्युलावरून शिकलो ना युनिट ठरवायला. आता पटपट बोलायचं. इथं ही टर्म कोणती आहे? बघा लिहितोय कसं बघा. हा काय आहे रे? एवाचं काय आहे? अरे 2.303 मोठ्यानं काय आहे? 0.303. डिवाइड कशाने केलंय? टाईमनं केलंय ना. ओके, आता हा कॉन्स्टंट आहे, ह्याला सोडलं मी. माझं टाईम कुठं आहे रे? टाईम कुठं आहे? डिवाइडला दिसते बघा कसं लिहितोय. हा इंटू करतो पुढं. इंटू हे वर काय आहे? अबे बोला ना, वर काय आहे हे? हो का, ब्रॅकेट करतो. हा काय आहे? मोठ्यानं चेंज इन म्हणजेच काय आहे ते? अरे काय आहे ते? कॉन्सन्ट्रेशन. परत एकदा काय आहे ते? कॉन्सन्ट्रेशन. आता थोडंसं जर मी बघितलं, इथं पण कॉन्सन्ट्रेशन आहे, डिवाइडला पण काय आहे? मोठ्यानं काय आहे? कॉन्सन्ट्रेशन आहे. दिसतंय का सगळ्यांना? काय काय कॅन्सल होतंय? अरे जर अशा रेषेच्या वरून खाली सेम आलं तर दोघं एकमेकाला काय होतात? कॅन्सल. शिल्लक काय राहिलं? 1 टाइम. तुम्ही टाइम कशामध्ये मोजता? सेकंद. 1 सेकंद म्हणजेच काय? सेकंद इनवर्स. मागच्या लेक्चरमध्ये मी फर्स्ट ऑर्डरचं युनिट कसं काढलेलं? कसं काढतो तो युनिट आपण सांगा बरं. मागच्या लेक्चरमध्ये काय वापरायचो? हां बरोबर. हां काय फॉर्म्युला होता? बघा मागं जाऊन बघा पटकन. कुठे गेली रे? बघा पटकन. ए चला लवकर. काय होता फॉर्म्युला? बघा मॅच होतं की त्याचं रेडमध्ये लिहितो मी. काय होतं सांगा? हां कॉन्सन्ट्रेशन. मोठ्याने सांगा सगळ्यांनी. हां काय होता बघा. इथं काय करतो तुम्ही? हां आठवतो जरा एकदा चेक करा जाऊन मागं. तोच 1 लिहिला तो रे. काय होता बघा? रेट. हां होता ना, आठवतोय सगळ्यांना? रेट. हां रेट. ए मला फक्त बघा, ए मला बघायचं मॅच होतंय का? काय करायचं आहे बघा? रेट. हां बोला पुढं. रेट इंटू 1 कॉन्सन्ट्रेशन रेस टू n. आठवतंय सगळ्यांना? आता पटकन सांगायचं मी रेट कशामध्ये मोजतो? मोठ्यानं आवाज येऊ दे सगळ्या. हां कशात मोजतो? आवाज येऊ दे सगळ्यांचा. मोल पर लिटर पर सेकंद. आठवतंय? इंटू ए मी कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मोजतो रे? मोल पर लिटर. आणि n म्हणजे काय? मोठ्यानं n म्हणजे काय? ऑर्डर. ऑर्डर कशी शोधतो मी? x प्लस वाय. एक्स म्हणजे काय? अबे बोल ना. एक्स म्हणजे एक्स पॉवर. ए चेंज कुठं का इथं? एक्स म्हणजे काय? एक्स कशाचा आहे? पॉवरचा फॉर्म्युला आहे ना. पॉवर. ए ची पॉवर एक्स, बी ची पॉवर वाय, टोटल पॉवर n इज इक्वल टू एक्स प्लस वाय. आणि एक्स प्लस वाय म्हणजे काय? n म्हणजे काय? ऑर्डर. मग इथं जर मी n टाकला, n किती टाकू? इथं 1 ठेवला. एनिथिंग रेज टू 1. कोणत्याही संख्येचा पहिला घात काय असतो रे? ती संख्या. बरोबर ना? करा कॅन्सल. काय काय कॅन्सल होतंय बघा. हे चाललंय मागच्या लेक्चरच्या पारायणातलं रे. मोलला मोल कॅन्सल, लिटरला लिटर कॅन्सल. शिल्लक काय राहिलं? सेकंड रेज टू -1. म्हणजे मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला शिकवलं की युनिट्स कसे फाइंड आउट करायचे. फिजिक्समध्ये आपण बघतो का नाही सांगा? फिजिक्समध्ये काय करतो? फॉर्म्युला पकडायचा, त्या फॉर्म्युल्याला काय म्हणायचं बघायचं. इंटू असेल तर स्क्वेअर करायचा, डिवाइड असेल तर कॅन्सल करायचं, प्लस आणि मायनस असेल तर कसं करायचं? प्लस मायनस असेल तर तसंच ठेवायचं. बरोबर नाही सांगा? ओके, एक काम करा आता सांगतो. लिहिताना हे पण लिहायचं. आणि हे ॲक्च्युली काय करतो बघा, आपण ज्यावेळी पण कधी आपण एखादी पुढची कन्सेप्ट शिकतो का नाही, त्या कन्सेप्टचा मागं जाऊन बेस पकडायचा, मग ते पुढचं जमतंय रे. क्लिअरच आहे ना? जर माझा बेसच पाठ नसेल आणि मी पाठ करतोय 18चा आणि 19चा पाढा, जमेल का रे? हे तुमच्यासाठी लागू पडत नाही. मी पहिली दुसऱ्यांच्या मुलांबद्दल बोलतोय. तुम्ही कितवीत आहे रे? कितवीत आहे? 12वीत आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा. 12वीत आहे ना तुम्ही? लिहून घ्या पटकन. ओके, आता काय करायचं आहे बघा तुम्हाला. तर
एक तर मला काय समजलं की ऑर्डर कशी ठरवायची, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी मी के शोधला. के म्हणजे काय होता माझ्याकडे, रेटचा कॉन्स्टंट होता. आता हे काय झालं बघा, तर हा एक फॉर्म्युला तयार केला मी. एक सांगतो तुम्हाला याच्यामध्ये काय करतो आपण. जर तुमच्याकडे समजा इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन असेल तर तुम्ही के फाइंड आउट करू शकता ना इझिली. कसं करणार, इनिशियल डिवायडेड बाय टाईम पण माहीतच आहे ना तुम्हाला. इथं बघा नव्हतं का, इनिशियल डिवायडेड बाय फायनल आणि तिथं टी पाहिजे मला. एवढे जर टर्म्स तुम्हाला पुस्तकामध्ये दिले असतील किंवा पेपरमध्ये दिले असतील तर तुम्ही इझिली के फाइंड आउट करता. पण आता माझ्यापाशी चॅलेंज काय आहे, मी तुम्हाला काय केलं, एक रिॲक्टंट दिलं बाटलीमध्ये भरून. एक बाटली दिली समजा, दिसते, सपोज जर हीच बाटली आहे समजा स्प्राईटची. हां, ह्या बाटलीमधून समजा तुम्हाला रिॲक्टंट दिला आणि तुम्हाला काय सांगितलं, ह्याची रिॲक्शन करा आणि जे कॉन्सन्ट्रेशनमध्ये बदल होते तो नोट डाऊन करायचा आणि मला के काढून द्यायचा. पण के कसा काढायचा, ग्राफिकली केला डिटरमाइन करायचं, कळतंय, ह्या बॉटलचा वापर करून. यात काहीतरी केमिकल असेल ना, मग तुम्ही काय म्हणणार, ठीक आहे सर एक काम करतो आम्ही, आमच्याकडे व्हॅल्यूज असतील. आता तुम्ही मला सांगा, एक्सपेरिमेंट करतायचा, तुम्हाला प्रयोग करताना व्हॅल्यू कुठल्या मिळणार आहे, कशाचं चेंज बघणार आहे तुम्ही, कशाचं सांगा पटकन, हे बोला पटकन. आपण चेंज कशाचा बघणार, कॉन्सन्ट्रेशनचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरुवातीला 50 असेल, 50 झालं समजा, 2 मिनिटानंतर 40 झालं, 2 मिनिटानंतर 30 झालं, 2 मिनिटानंतर कमी 2-2 मिनिटाचा स्पॅम लावला ना मी तिथं, 2-2 मिनिटाला बदलत चाललंय. मग मी काय करतो, त्याचा वापर करून एक ग्राफ ड्रॉ करतो. कसा ग्राफ ड्रॉ करायचा बघा सांगतो तुम्हाला, लॉग वगैरे घेऊन. आता पटकन एकदा मला सांगा, तिथं वरचा फॉर्म्युला सांगा, केचा काय होता, आपण बघितलेला तो काय होता सांगा. हां मोठ्यानं, के बरोबर काय होता, हे मोठ्यानं सांगा जरा सगळ्यांनी. हां, के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी इंटू लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नॉट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी. हा एक फॉर्म्युला आहे बरोबर. ह्याचे मी तुम्हाला 2 ग्राफ कसे काढायचे दाखवतो. याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट देतो. आणि पुस्तकामध्ये त्यांनी काय केलं आहे बघा, एक ग्राफ ड्रॉ केला आहे रेटचा. रेट कशानं दाखवतो मी, मायनस DA अपॉन DT इज इक्वल टू काय होतं रे इथं, काय होतं सांगा, एक मिनिट काय होतं, ओके इथं ए घेतो मी वाटल्यास, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, आणि या पुढं गेला इथं काय होता रे, हा वाला KT होता ना, आपण टीच घेत होतो बरोबर, आठवते का सगळ्यांना, DT किंवा KT घेत होतो तिथं. हा एक ग्राफ ड्रॉ केला आहे त्याने, तिथं टाईम घेतलं आहे पुढं, मी तर टी करतो अंडरस्टँडिंगसाठी. मला सांगा इथं तुम्हाला सी वगैरे काय दिसतंय का, आणि काय करायचं सांगतो प्रत्येक वेळी तुम्ही ग्राफ ड्रॉ करताना याचं कंपॅरिझन करायचं कशाबरोबर, MX y बरोबर MX प्लस सी. एक काम करतो हो का, हा दिसतोय मला M म्हणजे काय, M फॉर स्लोप, रेषेचा स्लोप ना, त्या T फॉर X होता, आणि हे दिसतंय ना हे सगळं, हे y वरती टाकतो. तुम्ही मला सांगा इथं तुम्हाला C दिसतोय का, दिसतोय C, दिसत आहे म्हणजे C काय आहे इथं 0, आणि C0 म्हणजे ग्राफ कुठून पास होणार, कुठून, ओरिजिन मधून पास होणार ना. C असेल तर इथं कुठं टच करतो वरती रे. मग एक काम करू आपण, ह्याचा ग्राफ ड्रॉ करतो. y वरती काय घ्यायचं आहे, समजा y वरती मी तर रेट घेतला, छोटासा ग्राफ ड्रॉ करतो इथं. y वरती रेट घेतला, रेट इथं काय घेतलं मी, याच्या बाजूला टाईम घेतलं, आणि ग्राफ कसा जाणार आहे, इथून गेला. आणि ह्या लाईनचा जर मी स्लोप ड्रॉ केला, स्लोप म्हणजेच काय तुमचा के, स्लोप मिळाला की मला डायरेक्टली काय मिळालं रे, के मिळालं. हे तर कळतंय सगळ्यांना, सोपं होतं रे, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आता हा जो वरचा पहिला फॉर्म्युला आहे ना, याचा वापर करूया पुढं आपण. काय फॉर्म्युला आहे बघा, परत एकदा सांगा, के बरोबर हां सांगा 2.303 अपॉन काय आहे सांगा, टी लॉग ए नॉट, मुलांचा आवाज येऊ दे रे, अपॉन ए टी. विश्वास आहे ना, मी नाव कुणाचं घेतलं आता, मुलांचं घेतलं, मग आवाज कुणाचा यायला पाहिजे होता, मुलांचा. हा डाऊट असेल तर बोलू नका अजिबात, गपचूप बसा रे. किती वेळा सांगायचं सांगा तुम्हाला. एक काम करूया आपण, तिथं काय चेंज करायचं आहे बघा. तर हा जर टी मी इकडं घेतला, काय होणार इथं रे, KT झालं, एकाच ह्याच्यात लिहितो. ह्या 2.303 याच्यामध्ये साईन कोणता आहे, कोणता आहे, मल्टिप्लायचं आहे, असं लिहितो बघा का. हा झाला KT अपॉन डिवाइड काय केलं 2.303, कळतंय सगळ्यांना, इज इक्वल टू लॉग
A0 अपॉन AT हा एक ग्राफ तयार होईल का नाही सांगा, बनेल का नाही सांगा. आता इथं मला सांगा M काय घ्यायचा, X काय घ्यायचा आणि Y काय घ्यायचं. तुम्हाला काय वाटते Y काय घ्यायचं सांगा याच्यामध्ये, बघा बरं जरा. कॉन्सन्ट्रेशनचं आपण Y मध्ये घेतो ना, हे Y घेतलं. ओके, आता पटकन बोलायचं. M काय असेल इथं रे, हा काय झाला सगळा M, आणि T कुठं घ्यायचं रे, X ॲक्सिस, हे सगळं ते सगळ्यांना. ओके, इंटरसेप्ट आहे का रे इथं, म्हणजे C किती झाला पुढं 0 झाला. हा एक ग्राफ झाला. आता एक काम करूया सर, आम्हाला असा ग्राफ पाहिजे की ज्याच्यावरती मला इंटरसेप्ट पण बनवायचं आहे. मग मी एक काम करतो, इंटरसेप्ट बनवायचं आहे म्हणजे तिथं काहीतरी व्हॅल्यू पाहिजे ना. व्हॅल्यू मी कशी तयार करतो बघा, इथं ह्याला फोडतो, मधून तोडायचं त्याला, त्याला तोडल्यावर इथं तयार काय झालं बघा इथं. तर हे तसंच ठेवूया आपण, इकडची बाजू इथून घेतो पुढं. सांगा फॉर्म्युला खालचा, KT बरोबर काय आहे हे बोला पटकन. KT इज इक्वल टू किंवा K अपॉन 2.303 इज इक्वल टू लॉग, सांगा पटकन रे, A0 हां मायनस AT दिसतोय ना तिथं, A बरोबर आहे का बघा रे जरा. हां, आता एक काम करतो मी, काय करूया बघा याच्यामध्ये, हे साईन कोणतं आहे, इकडे आल्यावर काय होणार प्लस होणार. मग इक्वेशन ह्यालाच इकडे ठेवूया फक्त, हा तिथं राहिला बघा कसा राहतोय लॉग A0. आता इकडं आलं आहे ना, हा ही बाजू पुढे लिहितोय बघा रे मी, KT तसाच 2.303 प्लस काय रे AT झालं ना. अरे कळतंय का सगळ्यांना काय करतोय आपण, समजतंय का. एक काम करा आता, जर इथं जर मी बघितलं याच्यामध्ये जर आपण चेक केलं, एक मिनिट फक्त, इनिशियल काय चुकलंय. हां, तर काय करायचं बघा इथं, साईन बदलूया. नाही साईन चेंज केलं पाहिजे, ते थोडंसं चुकतं. एक मिनिट फक्त, काय करतोय बघा. तर A0 आपलं सुरुवातीचं आहे, A फिक्स असेल तर A चेंजेस होणार नाही ना, तुमचा ग्राफच येणार नाही ना. म्हणजे तुम्हाला Y वरती काय घ्यायला पाहिजे, Y वरती AT घ्यायला पाहिजे ना. आपण ग्राफ ड्रॉ करतो, ग्राफ कधी तयार होतो, समजा हा एक्सिस दिसतात सगळ्यांना. ओके, इथं 10, 20, 30, 40, 50, 60 असेल तर बरोबर नाही सांगा. इथं समजा मी एक व्हॅल्यू घेतोय, त्याची बदलतच नाही, माझा ग्राफ बनेल का, मला स्लोप येईल का काढता त्याचा. जर स्ट्रेट लाईन पास झाली तर स्लोप जमेल का त्याचा. स्लोप कधी येतो, समजा ही लाईन आहे बघा, दिसते का सगळ्यांना, एक मिनिट फक्त, समजा ही लाईन आहे, ड्रॉ करतो मी. ओके, तर ह्या लाईनचा स्लोप किती आहे, किती असेल रे 0 असेल. स्लोप कधी झाला तयार, अशी लाईन पाहिजे किंवा कशी पाहिजे, बरोबर अशी झाली पाहिजे, बरोबर नाही सांगा. मग स्लोप मला पाहिजे, मग मला कॉन्स्टंट टर्म नको ठेवायचं तिथं. एक काम करतो आता मी, सगळ्यांची साईन चेंज करतो, म्हणजे काय होणार बघूया इथं आपण. तर हां, KT समजा मी केलतो मायनस KT अपॉन 2.303 इज इक्वल टू मायनस लॉग A0 झालं. इथं काय झालं रे, प्लस काय होणार सांगा, बोला पटपट, प्लस काय झालं लॉग AT झालं. आता मला सांगा व्हॅल्यू कशा होणार. इथं साईन कोणता आहे रे, हे वाला साईन कोणता आहे निगेटिव्ह, इकडे आल्यावर काय होणार पॉझिटिव्ह. म्हणजे इथं काय झालं बघा, हा तसंच ठेवायचा, मायनस KT अपॉन 2.303 प्लस काय रे लॉग A0 इज इक्वल टू काय सांगा पटकन मला, लॉग AT. आता पटपट बोलायचं, इथं Y काय असेल बघा, आता सांगा Y काय असेल, मोठ्यानं सांगा Y काय असेल, इकडं मागं विशाखा Y काय असेल तिथं मोठ्यानं काय असेल, AT असेल ना, एकटाच इकडे ठेवलाय मी, हा झाला Y, कळतंय सगळ्यांना. ओके, इथं M काय असेल, मायनस K अपॉन 2.303, म्हणजे हा जो पूर्ण दिसतोय तुम्ही गोल करतोय असा छोटासा रे, हा काय असेल तुमचा, हा झाला तुमचा M. X काय असेल, T असेल. ओके, आणि इंटरसेप्ट आहे का रे इथं, म्हणजे काय असेल इंटरसेप्ट C असेल. डोक्यात जाते का सगळ्यांच्या. हे मायनस म्हणून पाहायचं नाही रे, मायनस सांगितलंय. मायनस कधी येतं ग्राफमध्ये, प्लस असेल तर हो का, हा ग्राफ इकडे चाललाय वरती, हा प्लस, इकडे चाललाय तर मायनस, मग कुठं चाललाय
इकडं का तिकडं? तिकडं म्हणजे कुठं? अरे वाय ॲक्सिसकडे चाललंय, तोंड त्याचं वाय ॲक्सिसकडे आहे रे, असं समोर तोंड नाही त्याचं. एक काम करूयात, ह्याचा अगोदर ड्रॉ करतो मी. मला सांगा इथं ग्राफ कसा काढू याचा? बोलायचं पटपट आता सगळ्यांनी. हां, इथं समजा मी काय करतो, हा ॲक्सिस कोणता आहे? वाय. वायवरती काय घ्यायचं आहे रे? ही टर्म सांगा, पूर्ण घ्यायची ना सगळी. हां, लॉग ए नॉट अपॉन ए टी, बरोबर का? ॲरो काढतो छोटासा वर. त्याला डिवाइड कशाने करायचं आहे? कशाने डिवाइड करायचं आहे त्याला? टी इथं घेतला रे, सॉरी टाईम. ग्राफ कसा येईल त्याचा? कसा ग्राफ येईल सांगा? आधी कसा ग्राफ येईल त्याचा? बोल लवकर. काय होणार तिथं? प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे. आणि महत्त्वाचं इंटरसेप्ट दिसतोय का इथं? 0. म्हणजे इंटरसेप्ट नसेल याचा अर्थ ग्राफ कुठून ड्रॉ करायचा? अशी लाईन पुढे केली ना, आणि त्या लाईनचा जो स्लोप असतो ना, स्लोप मी कसा काढतो लाईनचा? या काय करतो बघा, हे पॉईंट जोडून स्लोप काढला. हा जो स्लोप असतो एम, काय स्लोप काय आहे बघा, एमची व्हॅल्यू कुठे गेला रे तो? हां, स्लोप बरोबर के अपॉन 2.303. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला स्लोप मिळाला, समजा स्लोप मिळाला 1 मिळाला, 1 मिळाला स्लोप. 1 येत नाही, स्ट्रेट कुठे आहे रे? हां, समजा काहीतरी पर्टिक्युलर स्लोप असेल त्याचा, काहीतरी मिळाला, तर त्या स्लोपला समजा मी यानं मल्टिप्लाय केलं इकडे घेऊन, तर तुम्हाला काय मिळणार? हा ग्राफ कसा ड्रॉ केला तुम्ही? ग्राफ कसा ड्रॉ केला आहे? लॅबमध्ये गेला असा, प्रॅक्टिकल केलं असा, आणि आले रिझल्ट इथं टाकले. आपण ग्राफ असे फिजिक्समध्ये काढतो ना, बरोबर नाही सांगा? फिजिक्समध्ये असे ग्राफ काढतो, आणि त्या ग्राफचा स्लोप मला मिळाला, मग मी काय करणार? ह्याचा फॉर्म्युला कसं बनेल बघा इथं, के बरोबर स्लोप इंटू काय रे? 2.303. दिस फॉर्म्युला इज फॉर ग्राफिकल डिटर्मिनेशन ऑफ रेट कॉन्स्टंट. ग्राफनं यूज करायचं. तर पुढचा मला ग्राफ सांगा कसा ड्रॉ करावा? सेकंडवाला इथला कसा ड्रॉ करायचा? एक वर लाईन काढली, एक इकडं काढली. वायवर काय घ्यायचं आहे? बोला पटकन, मोठ्या नावाज येऊ दे. अरे वायवर काय घ्यायचं आहे? बोल काय घ्यायचं आहे वायवरती? लॉग ए टी. लिहिले इथलं बघून सांगायचं आहे रे, रेडवाला बघून मला सांगायचं. तुम्ही सांगाल ते मी काय करणार? रेडवाले लिहिणार. परत सांगा पटकन काय लिहायचं? वायचं काय सांगायचं? वाय बरोबर लॉग हां ए टी. इथं काय लिहू? टी. फक्त टी म्हणजे टाईम. अरे काम करतो, प्लस का मायनस दिसतंय तिथं? मायनस. प्लस असेल तर वर तोंड इकडे पुढे जायचं, मायनस असेल तर ग्राफकडे तोंड करायचं, कुठे यायचं? वाय ॲक्सिसकडे यायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे बरं का रे, इथं इंटरसेप्ट प्रेझेंट आहे, याचा अर्थ लाईन तुमची अशी बनणार आणि इथं वर कुठं तर थटेल. इथं खाली पण चालते कुठं पण. आता पॉईंट इथे गोल करतो. ह्या पॉईंटचं नाव काय आहे रे? सी. सी म्हणजे काय? लॉग ए नॉट. कळतंय का? आणि लाईनचा स्लोप काय येईल तुमचा? स्लोप बरोबर स्लोपाला टाकायचं इक्वल टू -k अपॉन 2.303. सर आता टेन्शन आम्हाला कशाच येतं आहे की -kला मायनस साईन आहे, ते कधी निघून जाणार रे? मग कोणाची बुद्धी किती चालते तिथं? सर केला साईन मायनस आहे, मग प्लस के कसा होणार? कसा होणार का प्लस के? हां विचार करतेस, कर विचार. कसा होणार प्लस के सांगा बरं सायली? कसा होणार प्लस के तो वाला? हां बरोबर ना. काय लाईन कशी येते? स्लोप कसा येताना स्लोप कसा येणार आहे? स्लोपचं साईन काय असेल तिथं? निगेटिव्हमध्ये स्लोप आहे रे. स्लोपच मायनस असेल तर येताना काही प्लसच, ह्या मायनस, मायनस इंटू मायनस, मायनस मायनस कॅन्सल होतेच ना तिथं. येताना प्लसमध्ये येणार फायनल व्हॅल्यू तुमच्या. आता एक काम करायचं सांगतो इथं. हा फॉर्म्युला कशाचा झाला रे? स्लोपसाठी झाला. आता तुम्हाला जे माहीत असलेलं व्हेरी फेमस एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर कोणता आहे सांगा? मी कायमस्वरूपी प्रत्येक लेक्चरला त्या फुटबॉलच्या ग्राउंडचं सांगतो. ग्राउंड आहे, ग्राउंडला दरवाजा आहे, दरवाजामधून माणसं बाहेर पडते, ते बाहेर गाड्या भरपूर काय काय उभा केलं. बाहेर पडण्याचा रेट कशावरती डिपेंड आहे? दरवाजाच्या साईजवरती. एका वेळी दरवाजात माणसं किती बाहेर पडतात? एकच पडतोय. 1000 बसवा, 10,000 बसवा, 20,000 बसवा, बसत नसेल तेवढी पण बसवा, तरी पण माणसं बाहेर किती पडणार? एकच पडणार. रिॲक्शन कोणती होती ती? कोणती ऑर्डर? फर्स्ट ऑर्डर. आठवते रिॲक्शन कोणती सांगा? SN1चे एक्झाम्पल सांगा मला पटकन सांगा रे. हां CH3CCH3CH3Br. आठवते का? सगळ्यांना भरलेली ST होती. कारण ह्या कार्बनला काय जोडलंय बघा? 1 2 3. तिघांची पण खूप सारी गर्दी. कळतंय ना? तिघांनी मोठा ग्रुप तयार केला आहे, असा खूप मोठा स्ट्रॉंग सर्कल आहे, आणि त्या सर्कलमध्ये अटॅक करणार आहे हा NaOH.
मग NaOH काय सांगतो त्यांना, मला बॉन्ड तर करायचं आहे पण प्रॉब्लेम काय आहे, मला बसमधनं जायचं आहे पण असं होतं आहे की हा BR आहे तो ड्रायव्हर आहे, BR मला आत येऊन देणारच नाही कारण गाडी भरले. मग मी काय केलं पाहिजे, किंवा तो BR आहे तो कोपऱ्यात लोंकळणारा तो प्लेयर असतो ना शेवटचा, बस काटोकाट भरले त्या दरवाजाला लोंकळतो असं वर बसलाय खूप सगळ्यात बाहेरचा. कधी संध्याकाळी 5ची गाडी जाताना फुल होते बघितलंय ना, असं आत उभा राहायला जागा नसते. कॅपॅसिटी गाडी 50ची भरले 100 आणि तो 101 नंबरचा, मग जाताना कसं जाणार त्याच्यातनं. मग मी काय करतो, 101 नंबरचा पॅसेंजर आहे त्याला ओढणार आहे बाहेर, त्याला बाहेर काढलं म्हणजे काय झालं, जागा तयार झाली. आता तुम्ही मला सांगा बरं का रे, तुम्हाला बसमधनं जायचं तर आहे, तुमचं बसमधनं जायचं किंवा नाही ते बाकीचे 100 ठरवतात का, तो एक ठरवतोय ना. तो समजा बाहेरच निघाला नाही तर तुम्ही समजा त्याला गेला ओढायला लागला, त्यानं असे गाढवासारखी मागं लात मारली तर तुम्हाला तुम्ही कुठं पडणार, तिथं साईडला पडणार ना. पण जर त्याची ताकद नसते तो काय होतो, पटकन निघून गेला, तो यायच्या अगोदर तुम्ही पटकन त्याला पकडलं. म्हणजे रेट डिपेंड कशावर, याचा बनलेला कार्बोकटायन फर्स्ट ऑर्डर होती ना. मग इथं काय झालं बघा, तर रिॲक्शन कशी बनली बघा, CH3 CH3 तर कोणाला सांगा, कोणी कोणाला घातला, OH ने खो घातला BRला, म्हणजे इथं जोडला मी OH प्लस बाहेर पडला NaBr, हा बाहेर पडला. हे झालं हॅलोल्केन मधलं एक्झाम्पल. आणि याच टॉपिक मधलं एक्झाम्पल त्यांनी तिथे दिलंय बघा. एक्झाम्पल नंबर 2, डिकम्पोजिशन ऑफ टॉईस N2 काय होतं रे, सॉरी 1 मिनिट फक्त, हां, टॉईस ऑफ H2O2 हायड्रोजन पर ऑक्साईड, ह्याला तोडायचं आहे मला. कसा बनेल बघा बरं तो, हां, तो 2 तुकडे होतात तर हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो ना. जखम झाली समजा तुम्हाला, गुडघ्यावर पडला, गुडघा फुटला, हात फुटला, ते लिक्विड मिळतं ना मेडिकलमध्ये, बघितलंय का. काय होतं जखमावर टाकल्यावर लिक्विड रे, आवाज येतो का नाही सांगा, तो फेस येतो बघा, ते लिक्विड आहे ते हायड्रोजन पर ऑक्साईड H2O2. आता ते काय करायचं आहे, त्याला डिकम्पोज केलं, मधून तोडलं, तो काय करतो रे, त्याच्यातला पहिल्यांदा ऑक्सिजनला बाहेर टाकतो ना, तिथून ऑक्सिजन बाहेर पडला त्याच्यातनं, आणि राहते काय मागं बघा इथं, टॉईस ऑफ H2O प्लस O2. आणि हा रेट फक्त या एकावरती डिपेंड आहे, म्हणून ऑर्डर कोणती झाली त्याची रे, कोणती ऑर्डर झाली सांगा पटकन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. एक काम करा, पटकन व्हिडिओ पॉज करायचं, लिहून घ्यायचं, त्याच्यानंतर मला बघायचं आहे हाफ लाईफ आपण येतात पटकन बघूया फास्ट थोडंसं.